माणसाने दुसऱ्याचं दुःख कमी करण्याकरता असावं. पण माणसाचा स्वभाव इतका वाईट आहे, जे दुःख घडलंय ना तेच विचारायचं मुद्दाम. आणि ही सवय बायकात तर जास्तीत जास्त वाईट वाईट सवय, वाईट सवय. माझ्या प्रवचनाला एवढं तरी शिका, कोणाचं दुःख वाईट कळलं असेल ना तर कधी त्याला ओळखसुद्धा दाखवू नका आम्हाला कळलंय म्हणून. एखाद्याच्या घरातला माणूस गेलं ना तरी त्याला भेटायला जा, पण ते उकरून काढू नका कसे गेले न काय गेले, उगीचच काही नाही. ते करून त्या बाईला पुन्हा रडू येतं किंवा त्या माणसाला पुन्हा. एरवी चांगला असतो, तुमच्यामुळे रडायला लागला. काय काढूच नाही, दुःखाची खपली कधीही काढू नये. दुःख जसं कमी होईल तसं बघावं. पण ही माणसं त्यातल्या त्यात अगं बाया तुझं एवढं अरे आम्हाला का नेलं नाही, लायकीचे नाही. आहे ना आपला मस्त अमृतानुभव आहे की नाही, दिल खुश अमृतानुभव. काय अर्थ कळला का काय त्याच्यातला? अरे दुःख कमी करावं. हां, म्हणून साधू संत नेहमी दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. उगीच खडू विचारूच नाही. एखाद्याचं उणा असेल ना तर विचारूच नाही, विचारूच नाही. चेहऱ्याकडे बघून कळतं ना काय त्याच्यात विचारायचं. काय काय विचार कशा करता विचारायचं? अलीकडे सुनेचं तुमचं पडतं का हो? आलाय प्रवचनाला आणि हे पहिला 15 मिनिटातला विषय. नाही बोलायचं तरी काय? बरं बाबा महाराज सांगतात आपल्याला कसं बोलायला येणार? हे तर कशी काय तुमची सून नीट वागते का? मग आता काय करायचं तुला? वागू दे न वागू दे, त्यांचं ते बघून घेतील. तू इथे अमृतानुभव ऐकायला आली आहेस, गुरु शिष्य काय आहे ते ऐक आणि जा ना निघून. हां, पण नको ते विचारायचं, पाहिजे ते नाही. जे चांगलं आहे त्याचंच पुन्हा चौकशी करावी, वाईटाची चौकशी कधीही करू नये, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे परमार्थ सुरू झाला. पहा पा निरंजनी निदेला तो परिचेताच विता झाला दोन्ही तोच तोच. जे तोची चेता तोची चेवेवी, तेवी हेची बुजे हाची बुजवी, गुरुशिष्यत्वे नांदवी ऐसेनिया. हाच समजूत काढतो, हाच आपलं करतो, हाच कौतुक करतो. आलं का लक्षात? इथे दोन्ही काही नाही. काय एक बाई एकटी राहत होती, कोण नव्हतं. अशी माणसं बघितली तुम्ही. स्वतःचं घर, खोली विली छान, बरं का. आणि जेवण बिवण सुंदर, सुगरीण होती. 2 गोष्टी करायच्या पण चांगल्या. आणि असं कालवायचं सुंदर दिल्ली कमोदचा तांदूळ, उत्कृष्ट तूप बीप पालवण घालून असं फुरका मारायचा. वा वा. त्या बाईने वा म्हणायला आणि मी घरात जायला. त्या दिवशी त्या बाईचा थाट निराळा होता, चांगली होतं. पाठबीट मांडला होता, रांगोळी काढली होती पाटाभोवती, चांदीचं ताटबीट मांडलं होतं, 2-3 वाट्या बिट्या. हां, मस्तपैकी ती जेवत होती एकटी. मी त्यांच्या मांडीवर वाढलो. त्या बाईचं नाव होतं रमाबाई. अतिशय चांगल्या व्यक्ती होती. आणि आम्ही घरी जायचो त्यांच्या. अशी जेवत होती. मी म्हटलं रमाबाई आज कोण पाहुणं आलं आहे? म्हणले बाबा महाराज माझ्याकडे तुमच्याशिवाय कोण येणार, ते सुद्धा कधीतरी. मग रांगोळी म्हणले मी कोणाकडे जाणार, कोण मला म्हणणार, आपला आनंद आपण भोगावा. दुसऱ्याच्या घरी जाईल आणि ते मला चांदीचं ताट ठेवेल, कशाला पाहिजे? तेव्हा मी रांगोळी काढली. आज लहर लागली रांगोळी काढावी.
काय, आणि मीच जेवण केलं आणि माझं मीच म्हटलं वा वा, असं शिकावं. आपला आनंद आपण भोगावा. जग काय म्हणेल काही नाही. जग म्हणेल एकटी बाई नवरा गेलाय आणि थाट करून बसली आहे, मग तू त्याच्या नवऱ्याच्या नावाने रड. हे आपलं हे बोलणं असं फटकळ. हां, आता तिला रडत नाही तर तू रडणं काय कारण आहे का काही? म्हणजे माणसं रडलं म्हणजे तुम्हाला बरं वाटतं का? अरे मराठी भाषा कशी बोलली जाते, हां, ही मोठी गंमत आहे. शब्दसुद्धा कसा प्रयोग वापरला जातो, कसं बोललं जातं, मोठी गंमत आहे. ते कळलं तर ही मराठी भाषा प्रवचनातून उत्कृष्ट उपयोग करून देते. कसा उपयोग करतो तो मला कसा होतो तो माझं कळतं मला. फार आनंद. आणि ज्याला त्याला ज्या गल्लीतला शब्द सांगितला की तो खुश होऊन जातो. काय हेच मोठं कौतुक आहे की मुखमुखाचा प्रत्यय द्वंद्व मिसे द्वंद्व नव्हे. तेवी गुरुशिष्य प्रत्यय प्रत्यय एकू, मुखासी आपुली ओळखी हे अभिन्नत्व असे मुखी, म्हणून द्वंद्व मिसे ही नखी नलगेची भेदाची. मुखासी आपुली ओळख ते अभिन्नत्व असे मुखी. मुखाला आपली ओळख होते पण मुखामध्ये काय अभिन्न आहे, अभिन्न आहे, अभिन्न आहे. त्याच्यामध्ये कुठेही फरक. हां, तेवी गुरुत्वाचा प्रत्यय जो गुरुत्वाची नांदत्व आहे तेणी आपुला ठाये सांडिला नाही. गुरुनी आपलं ठिकाण कधीही सोडलं. जसा असो गुरुशिष्य दिसे उभय, तरी प्रत्यय उभयत्वान्वे किंवा आपुला आपण होय स्वतः बोधू. शिष्य आणि गुरुनाथ हे दोन्ही एक आहेत. पहा पा निरंजनी निदयला, तो निर्ववाद ऐकला परी चेताच विताला दोन्ही तोची. कसं आहे, निरंजनी म्हणजे निर्जन वनामध्ये एक मनुष्य निजला. हां, असा विचार करा म्हणले महाराज. निरंजनी ते निर्विवाद ऐकला. मग त्या वनात एकटाच आहे, दुसरा कोणीच नाही आजूबाजूला. बरोबर आहे ना? हां, मग त्या ठिकाणी तो एकटा, ही गोष्ट अगदी सत्य आहे. पुन्हा चर्चा करायचं काही कारण नाही. तो जागा जेव्हा होतो तेव्हा असं म्हणता का की त्याला जागा करणारा दुसरा कोणीतरी आहे? जागा होणारा तोच आणि त्याला जागा करणारा तोच. काय तसं शिष्यही तोच, गुरुही तोच. एरवी काय म्हणता तुम्ही? सकाळी बरं झालं बा म्हणला, आमच्या बायकोने उठवलं म्हणून बरं झालं म्हणला. आम्ही झोपूनच राहिलो होतो, 8ला कामावर जायचं होतं आणि काय म्हणला, एरवी मी 5ला उठतो, त्या दिवशी 7 वाजेपर्यंत झोपून राहिलो. बायकोने हलवलं मला कसं तरी, असं तांब्याने पाणी घेतलंच नाही, अशी बादली ओतून घेतली अंगावर, कपडे घातले आणि भांग पाडत पाडत खाली पडलो. बायकोने उठवलं. ठीक आहे. निरंजनी कोणी उठवलं? कोणी उठवलं? कोणीच नाही. स्वतःने स्वतःला उठवलं. उठवणारा तोच, उठणारा तोच, तसं ज्ञान देणारा तोच आणि ज्ञान घेणारा तोच. एखाद्याकडे जेवायला गेला ना, मला आठवतं फार दिवस झाले, आमच्या आप्पा महाराजाबरोबर आम्ही जेवायला गेलो. एक गुजराती वकील होते, माळकरीच होते आमचे. जेवायला गेलो आणि त्यांनी तो दूधपाक केला. गुजराती समाजामध्ये दूधपाक करतात, म्हणजे तांदूळ घालून खीर, त्याला दूधपाक म्हणतात. हो, आम्ही बसलो. आम्हाला पहिलं वाटलं, पहिला घास ती पुरीन तो चांगले बदामाचे काप बीप खात चांगलेच, अहो साखरच नाही. तर काय करावं? आम्ही बरं, आमची शिस्त जबरदस्त, चुलते शेजारी बसलेले काय. तितक्यात बरं झालं, तिच्या नवऱ्याने चटकन खाल्लं. तो म्हणला, अगं काय केलंयस, साखर घातली नाहीस? ते म्हणले, महाराज तुम्ही बोलला नाही. आता म्हणले, तुम्ही बोलणारच होता. काय म्हणून मी बोललो नाही? मला एकच वाटलं, त्या बाईने इतक्या आवडीने केलंय, चुकलं असेल, राहिली असेल साखर, एवढं काय, चुकली असेल, राहिले असेल, घालणारच ना, घालणारच ना. नाही तर डायबिटीज असेल तर चांगलंच आहे ना.
सध्या साखर जेवढी कमी खाल तेवढं बरं आहे. काय त्यांनी तुमची सोय केली आजारीने पडण्याची. नाही ते एका वाटीला जर 2-2 चमचे साखर गेली तर काय अवस्था काय होईल. बरं आहे ना. म्हणून जीवनामध्ये जे जे घडेल त्याचे चांगले अर्थ काढायला शिका. आणि चांगले जीवनातले अर्थ निघणं याचंच उत्तर अमृतानुभव. याचंच उत्तर अमृतानुभव. दर्पणे विन डोळा आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगत आहे. महाराज म्हणाले कसं आहे बघा. म्हणाले डोळ्याला आरशाशिवाय आपले भेटीचा सोहळा भोगता येईल तर त्यालाच हा गुरु शिष्य उपदेश. आता डोळ्याला बघण्याकरता समोर आरसा पाहिजे ना. पाहिजे का नको. पाहिजे. पण हा गुरु शिष्याचा अनुभव इतका कौतुकाचा आहे. हा गुरु शिष्य उपदेश विलास कसा होतो हे सांगता येईल. ते जर कळलं आरशाशिवाय तरच गुरु शिष्याचा विलास कसा आहे कळेल. याचा अर्थ जो विलास आहे तो सांगता येत नाही, अनिर्वचनीय आहे. हो 5 वर्ष झाली अजून काय नाही. तुझं दत्तक घ्यायचं ठरवलंय. तुला 3 आहे त्यातले 1 घ्यायचं ठरवलं. तर काय आता ज्याला झालं नाही त्याला माहिती आहे त्यांची कटपट चालू आहे. बघतायत करतायत. काय तुमचं नडलंय. नाही काय संबंध आहे का तुमचा. काय काय विषय आहे का तो. ज्याचं बायको आहे जो नवरा आहे त्याचा सासरा आहे दीर आहे कोण असेल ते बघतील नाही तर नाही बघतील. तुम्हाला काय करायचं आहे. काय लक्षात ठेवा. चौकशी करायची असेल तर चांगली करावी. चांगली करावी. आणि त्यांचं जर उणा असेल तर विषय काढूच नाही. तिथे फक्त प्रवचनाचं बोलावं, कीर्तनाचं बोलावं. जाऊन आला असेल तर सांगावं वारीहून आलो, काय सुंदर वारी झाली, छान अगदी. काय आहो यंदा काय देवानी छत्री धरली होती हो, ऊन नाहीच आभाळच. कौतुक सांगावं, कौतुक सांगावं, कौतुक बोलावं. पण कळत नाही. असो काय करावं हे कळण्याकरता सुद्धा गुरु शिष्य कळावा लागतो. असं आहे. हे बघा जीवनामध्ये काय द्यायला पाहिजे एवढं जरी कळलं नाही तुम्हाला अध्यात्म कळलं तरी हरकत नाही. पण 2 शब्द सुखाचे द्या. पटलं नाही 4 फूट अंतरावर राहा. पण जवळ जाऊन खांद्याला खांदा घासायला जाऊ नका. काही नडलेलं नाही, काही नडलं नाही. आनंद भोगा आपापला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला शिकवलं. माझ्या जीवनात तर खरंच समाधान आहे, अतिशय समाधान आहे. एक खुश आहे, दिल खुश आहे. अगदी माझी बायपास झाली तरी मी हसत गेलो. त्याच्यातसुद्धा असं काही रडत बिडत कधी गेलो नाही. अलग लक्षात आमच्या सगळे घरातले कासावी झाले. अरे म्हटलं आता काय 1 तासात परत येतो ना, कार्य करायचं आहे. मी काय म्हटलं हसत जावं. कोणतीही गोष्ट उगीच काय असतं आपण तोंड वाकडं गेलं म्हणजे घरातले त्याच्यापेक्षा 10पट वाकडं करतात. काय निवांत असावं, आनंद भोगावा. ज्ञानोबा तुकोबाची आपण सेवा केली आहे, आपली त्यांच्यावर कृपा आहे एवढं लक्षात ठेवावं. अरे सांगायला विसरलो, मागच्यानं जात नाही आवाज. आत्ता मागे सरल्यावर मला जाणवलं. आनंद भोगावा आपल्या जीवनामध्ये, आपला समाधान भोगावं. काय आणि जितकं जितकं दुसऱ्याचं चांगलं बघायला जाल तितकं तितकं तुम्हाला समाधान भेटेल.